गुरुजी कुठनं आलं ते? ओम फट स्वाहा. आणि धैर्य, खरंच थँक्यू. अरे तुझ्यामुळेच आयडिया मिळाली मला ही. धैर्यकडून आयडिया मिळाली म्हणजे? धैर्य काय मॅटर आहे हा? हे पण काय बडबडते? मी आयडिया दिली तुला? अरे काल नाही का तू सांगितलंस मला? तुमची जी काय मीटिंग असेल ती ऑनलाईन ठेवा. प्रत्येक ठिकाणी अवेलेबल असायला एवढा फ्री नाहीये मी. काय असेल ते ऑनलाईन ठेवा. आता तुमच्याकडून आयडिया आली म्हटल्यावर मी शांत बसते होय? इमिजिएट परागला फोन केला आणि ही सगळी अरेंजमेंट केली. इन शॉर्ट काय, तुम्ही दिलेल्या आयडियामुळे आमची शाळा सुरू झाली. त्यामुळे खरंच मनापासून थँक्यू. एक मिनिट, मेन विषय तर राहिलाच की. हे घे. बदाम काल दिले होतेस ना मला तू, मी विसरते म्हणून. पण ऍक्च्युली ना याची गरज तुला जास्त आहे. हा, आणि लक्षात ठेव, शाळा आणि तुमच्यामध्ये हिस्सा देऊ, कळलं? भाऊ, अतिशहाणतेचा बैल रिकामा म्हणजे काय हो? सांगतो हं? जा चिंके, वर्गात बस. हं? धैर्य, अरे हे काय? पेपर कसे जळले? हा, अरे काय होतं इकडं? मला वाटतं या शाळेत बहुतेक भुताटकी आहे. भुताटकी. हा, परशा इकडे. काय आहे हातात?
इकडे काय करतोस तू? हा, वर्ग चालू आहे ना, दे इकडे ते आता आणि जा बरं वर्गात पहिला. पोरं आहेत ना, लहान आहेत, मस्ती करतात. वयच आहे त्यांचं मस्ती करायचं. आणि याला भुताटकी नाही म्हणत बर का, विज्ञान म्हणतात त्याला. काय हे भिंग असं प्रकाशात धरलं ना की सगळा प्रकाश एकाच पॉइंटनी असा पुढे जातो आणि मग तापमान वाढतं आणि मग कागद पेट घेतो. तुला तर माहिती असेलच. नाही माहित? काय प्रॉब्लेम नाही, आमची शाळा सुरूच आहे. मी देईल तुला ऍडमिशन करून. आणि आम्ही डोनेशन घेत नाही बरं का. हा, माझ्या नवऱ्याने ही जागा दिली होती तुम्हाला. त्यावर तुम्ही जी मनमानी आणि अहंकार करून ही शाळा चालवताय, एक दिवस माझा धैर्य नक्कीच तोडणार. दामिनी मॅडम, अहंकार नाही, ही शाळा आमचा अभिमान आहे. मी आणि या सगळ्यांना पुरून उरणारी माझी नात, जोपर्यंत आम्ही आहोत ना तोपर्यंत ही शाळा दिमाखात उभी राहणार आहे. धैर्य, चल. एक मिनिट पण इकडे थांबायचं नाही आता. चला रे.